काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी मंत्री डॉक्टर नितीन राऊत सर आपल्यासोबत आहे. काँग्रेसचा काल मेळावा झाला आणि नाना पटोले यांना मुख्यमंत्री करा असं अप्रत्यक्षरित्या ठरावच मंजूर करण्यात आला. त्याच्यात तुम्ही वक्तव्य केलं, विकास ठाकरे यांनी, अतुल लोंढे यांनी. कसं बघता याच्याकडे? नाही, त्याला ठराव म्हणता येणार नाही. कार्यकर्त्यांची जी भावना होती ती भावना व्यक्त करण्याचा तो एक त्या ठिकाणी प्रकार त्या ठिकाणी घडलेला आहे. आणि मी आपणास सांगू इच्छेन, केवळ नागपुरातल्या आढावा बैठकीतच तो विषय आला अशातला भाग नाही. तर मध्यंतरी आम्ही भंडारा, गोंदिया या ठिकाणचे दौरे झाले. आता आज चंद्रपूरचा दौरा आहे. प्रत्येक जिल्ह्यांमध्ये ती भावना आहे. आणि भावना अशी आहे की गेल्या 32 वर्षापासून राज्यामध्ये आम्ही विदर्भातला मुख्यमंत्री देऊ शकलो नाही, हे आमचं अपयश आहे का? आणि त्याच्यावर जर बोललं तर मला असं वाटतं की काही वाईट नाही आहे, वावगं नाही आहे. आणि त्यामुळे ती चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्या भावना व्यक्त करण्याचा त्या ठिकाणी प्रकार घडला. परंतु आम्ही आघाडी धर्म या ठिकाणी पाळतो संपूर्णपणे. आघाडी, महाविकास आघाडी याचं नेतृत्व करायला सक्षम आहे. ते निर्णय करतील. आमचं हायकमांड त्यासंबंधी शिक्कामोर्तब करेल, तेव्हाच याचा मुख्यमंत्री या ठिकाणी ठरणार आहे. आणि शेवटी तो अधिकार त्यांचा आहे. मी बोलताना असं म्हटलं की बहुजन समाजाचा मुख्यमंत्री झाला तर वावगं काय? हो, बहुजन समाज विदर्भात मोठ्या प्रमाणात आहे. आणि बहुजन समाजाचा कोण मुख्यमंत्री आजपर्यंत झाला राज्यात? बहुजन समाजाचा मुख्यमंत्री झाला नाही. आणि यावेळेला जर बहुजन समाजाचा चेहरा येत असेल तर त्यात असं कोणतं हे आहे? मला तरी वाटतं की यायला पाहिजे बहुजन समाजाचा. आणि मोठ्या प्रमाणात राज्यातले शेतकरी हे बहुजन समाजाचे आहेत. आणि जरांगे पाटीलसुद्धा म्हणतात की आम्ही बहुजन समाजाचे आहोत, आम्हाला आरक्षण द्या. तर अशा वेळेला जर बहुजन समाजाला जर न्याय मिळत असेल, आणि आमचे नेते सारखं सांगत आहेत ना की या देशामध्ये जिनकी जितते हिस्सेदारी उत्ते भागीदारी, तर मग ते जर सूत्र लावलं आणि जातीय जनगणनेच्या आधारावर जर विचार केला तर बहुजन समाजाला न्याय मिळू नये का? तर हा विचार जर ठेवला जात असेल तर यात मला वाटतं काही वाईट नाही आहे, काही वावगं नाही आहे. या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातला आंबेडकरी समाज जो आहे तो काँग्रेसच्या पाठीमागे उभा राहिला. जे रिझल्ट्स आले त्याच्यामुळे ते दिसून येतं आहे. मग तुमच्या पण कार्यकर्त्याची भावना आहे की काँग्रेसचा दलित चेहरा म्हणून नितीन राऊतही मुख्यमंत्री व्हावे, त्याबद्दल काय? एक लक्षात घ्या, मी स्पर्धेत नाही, पहिली बाब. आणि स्पर्धेत नसताना जर नाव येत असेल त्याला काही अर्थ राहत नाही. शेवटी आमच्या पक्षाचा निर्णय, आमच्या पक्षाचे ज्येष्ठ संधी दिली तर तुम्ही स्वीकारणार का? हायकमांड निर्णय करतात. आणि हायकमांड काय निर्णय करेल ते मला माहिती नाही. तुम्हाला संधी दिली तर तो विषय या ठिकाणी चर्चा होऊ शकत नाही. यावेळेला चर्चा केवळ एवढीच होऊ शकते की राज्यामध्ये काँग्रेस जास्तीत जास्त जागा ज्या महाविकास आघाडीच्या त्यांना मिळतील त्या कशा निवडून याव्यात, या दिशेने आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत. हे सत्य आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये बौद्ध समाज आणि मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीच्या पाठीमागे उभा होता. आणि आतासुद्धा या निवडणुकीत तो उभा राहील. कारण ही लढाई आमची केवळ पक्षाची लढाई नाही, तर ही विचारांची लढाई आहे. ही लढाई संविधानाची आहे, भारतीय राज्यघटनेच्या संरक्षणाची लढाई आहे. आणि ती लढाई आम्ही लढणार आहोत. तिकडे संजय राऊत म्हणतात की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. तुमचे नेते तुमच्या सहित म्हणतात की नाना पटोले मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. महाविकास आघाडीमध्ये प्रत्येक पक्षाला त्यांचं फ्रीडम आहे, स्वातंत्र्य आहे. पक्षांतर्गत चर्चा जर होत असेल तर ती चर्चा त्या ठिकाणी उत्साह निर्माण करणारी ठरते. आणि एक प्रकारे तो उत्साह जो जसा आमच्या पक्षात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आहे त्यांच्या पक्षातही असेल, तर त्यांनीसुद्धा जर या ठिकाणी ती मागणी केली तर त्यामध्ये गैरसमजण्याचं काही कारण नाही. सरतेशेवटी हा निर्णय सर्व महाविकास आघाडीच्या पक्षाच्या हायकमांडचा निर्णय असतो. आणि तो निर्णय जो काही होईल निवडणुकीनंतर तो मान्य होईल. बहुजन समाजाचा मुख्यमंत्री व्हावा असं तुम्ही म्हणतात. बहुसंख्य बहुजन समाज आहे, त्याला सगळ्या हायकमांडचा पाठिंबा असेल असं वाटतंय? मी त्याबद्दल बोलत नाही की हायकमांड काय निर्णय करणार. परंतु निवडणुका झाल्यानंतर आमदार जे आहेत जेव्हा निवडून येतील त्यानंतर महाविकास आघाडीची जेव्हा या विषयावरती चर्चा होईल, हायकमांड निश्चितपणे तो विचार करू शकते, केला जाऊ शकतो. याबद्दल मी या ठिकाणी चर्चा केली. शेवटचा प्रश्न, सर्वात जास्त जागा निवडून आल्या लोकसभेत तुमच्या, यावेळेसही मोठ्या भावाच्या भूमिकेत काँग्रेस आहे?
विधानसभेत? हो, अर्थातच. आणि तो काही आमचा निर्णय नाही आहे, महाराष्ट्राच्या जनतेने निर्णय दिलेला आहे. महाराष्ट्राच्या जनतेने स्वीकारलं आहे की मोठा पक्ष हा काँग्रेस पक्ष आहे, मोठा भाऊ आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष आहे. त्यामुळं याबद्दल इतरांना गैर वाटण्याचं काही कारण नाही. इतरांना नाही, संजय राऊतांनाच गैर वाटतं. ते म्हणतात कोणी मोठा भाऊ नाही. हो, संजय राऊत जर बोलत असतील ते त्यांच्या पक्षाचं नेतृत्व करतात आणि प्रत्येकाला असं वाटतं की माझं बाळ सुंदर आहे, दुसऱ्याचं बाळ चांगलं नाही आहे. तर त्यामध्ये त्यांनी बोललं तर ते आपल्या पक्षाबद्दल त्यांना न्याय द्यायचा आहे त्या ठिकाणी आणि पक्षाची बाजू मांडायची त्यांना अधिकार आहे, त्यांनी मांडलेली आहे. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.